श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 8 एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। तर कामदा एकादशी ही अतिशय खूप महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। एकादशी म्हटलं की हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असतो। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान श्री हरी विष्णू देवांचं वास्तव्य आहे आणि म्हणूनच पितृदोष नष्ट व्हावा, शनिदोष संपावा, आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला भगवान विष्णू देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्या कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। आता ही वस्तू कोणती असणार आहे आणि कशा प्रकारे अर्पण करायची आहे, पिंपळाच्या झाडाला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपल्या आर्थिक समस्या कमी व्हाव्या, आपलं दारिद्र्य, दुःख, गरिबी जी काय आहे तर ती नष्ट व्हावी, अडचणी ज्या आहेत तर त्या संपाव्या, आपल्याला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा संपावा, शनी दोष, ग्रह दोष जे आहे तर हे नष्ट व्हावे यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा जो आहे तर तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, दिव्यामध्ये नक्की कोणतं तेल वापरायचं आहे, त्याचप्रमाणे वस्तू आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायची आहे, कोणत्या चुका करायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण पिंपळाचे जे झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि पवित्र मानले जाते। ज्याप्रमाणे वटवृक्षाला, बेलपत्राच्या झाडाला, केळीच्या झाडाला, आवळ्याच्या झाडाला, शमीपत्राच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा अतिशय अत्यंत धार्मिक महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव वाढते। बुद्धापासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे आणि पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव आहेत, फांद्यामध्ये नारायण आहेत, पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा वास आहे। पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान विष्णू देवांचेच एक स्वरूप आहे। त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचं आणि तीर्थक्षेत्राचं हे निवासस्थान सुद्धा आहे। पिंपळाचे झाड जे आहेत तर ते विष्णू देवांचे रूप असल्यामुळे तेथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास आहे। कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णुदेव आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असते, ती आपोआप येत असते। त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचे सुद्धा आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद मिळत असतात। एवढेच नाही तर सर्व देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे पितृदोषापासून आपली सुटका होईल। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनीची छाया असते, त्यामुळे शनिदेव जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील। आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे तर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। पिंपळाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असं शास्त्र सांगते। कारण सूर्योदया अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्यावेळेला पिंपळाच्या झाडावरती अलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच काय तर दारिद्र्य, गरिबी ही निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही
पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं नाही, झाडाखाली जायचं नाही। त्यामुळे आपण पिंपळाची पूजा जी आहे तर ती पिंपळाला काही वस्तू ज्या आहे अर्पण करायच्या आहे किंवा दिवा लावायचा आहे तर तो संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्येच आपल्याला लावायचा आहे। तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सगळीकडे फिरत असते आणि या वेळेला आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। आता लोटा तुम्ही तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या, आपल्याला हे पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे। तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर आवर्जून घाला। त्यानंतर तुम्हाला एक चमचाभर कच्चं गाईचं दूध त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे। कणिक आपण जेव्हा मळतो त्या वेळेला आपल्याला त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। मिठाचा वापर चुकूनही करायचा नाही। व्यवस्थित आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची, त्याचा चौमुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता चौमुखी दिवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही निरांजन किंवा मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल, परंतु यामध्ये आपल्याला 4 वाती ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे किंवा आपण तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल, परंतु तिळाचं किंवा मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे। यानंतर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि जाताना आपल्याला थोडेसे काळे तीळ, काळे उडीद सुद्धा घेऊन जायचे आहे। त्याचबरोबर अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतो, तर ही वस्तू कोणती हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणारच आहे। बघा, पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपण जो चौमुखी दिवा घेतलेला आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि दिवा ठेवण्या अगोदर तिथे थोड्याशा अक्षदांचं आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे किंवा फुलांचं आसन तुम्ही देऊ शकता किंवा तिथे जर एखादं पिंपळाचं पान खाली पडलेलं असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवू शकता। त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल, तिळाचं तेल घालायचं आहे, 4 वाती घालायचं आहे आणि आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं। त्या दिव्याचं विधिवत पूजन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपण जे पाणी घेतलेलं आहे लोटा भरून तर ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या वृक्षाला आपण हे पाणी अर्पण करायचं आहे। पाण्यामध्ये आपण ऑलरेडी साखर जी आहे तर ती घातलेली आहे, दूध जे आहे तर ते घातलेलं आहे। हे गोड पाणी असतं। हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला मनोभावे हळदी, कुंकू, अष्टगंध, फूल अर्पण करायचं आहे। धूप अगरबत्ती लावायची आहे। जी फुलं आहेत तर ती सुद्धा अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला काळे तीळ जे आहे आणि काळे उडीद जे आहे तर हे सुद्धा अर्पण करायचे आहे। एक चिमूटभर, चमचाभर काळे तीळ अर्पण केले किंवा काळे उडीद अर्पण केले तरी सुद्धा चालतील। यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपण घरातून बाहेर जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला सप्तधान्य म्हणजे 7 धान्य जे आहेत तर ते घ्यायचे आहे। प्रत्येक धान्याचे तुम्हाला 5-5 किंवा 7-7 दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि हे धान्य आपल्याला आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे। म्हणजे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती यामध्ये खेचली जाईल आणि ही धान्य आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायची आहे। तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। जेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा हा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळेला शनी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात। आपली साडेसाती जी आहे तर ती हळूहळू कमी होत असते। साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा आवर्जून करायच्या आहे। आता या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला मनामध्ये पठण करायचा आहे। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर झाडाखाली बसायचं आहे 5 मिनिटं 10 मिनिटं आणि त्या झाडाच्या खोडाला आपल्याला आपले दोन्ही हात जे आहेत तर ते लावायचे आहे। म्हणजे आपल्या दोन्ही हातांचा स्पर्श त्या झाडाला करायचा आहे। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे।
सोबतच भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे। यानंतर आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे, समस्या आहे, तर ती समस्या तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। आपल्याला काही आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ती समस्या तुम्हाला सांगायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी अशी इच्छा, अशी समस्या आहे, तर ती समस्या नष्ट व्हावी। आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे। घरी येताना जाताना मागे वळून बघायचं नाही। घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर जी 7 धान्य आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलेली आहे तर ती त्या आजारी व्यक्तीवरनं ओवाळून घेऊन पिंपळ वृक्षाखाली ठेवली तरी सुद्धा चालेल। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो, परंतु आपला शनी दोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो। कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला शनी देवांचा त्रास होणार नाही। तर यामागे सुद्धा एक छोटीशी आख्यायिका आहे। तर ती आख्यायिका काय आहे? महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या। मग विश्वकर्माने दधीच्या हाडापासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते। महर्षी दधीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर त्यावेळी तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या। देवांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने ऐकले नाही। महर्षी दधीची त्यांची जी पत्नी होती तर ती त्यावेळेला गर्भवती होती। तिने तिच्या गर्भातून आपल्या मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली आणि ते मूल पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची पाने खाऊन जगले आणि म्हणून त्याला पिपलाद ऋषी असं नाव सुद्धा पडले। आणि हे पिपलाद ऋषी जे होते तर त्यांनी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली। त्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि यानंतर त्यांना समजले की आपले वडील हे शनी दशेमुळे मरण पावले। तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ते ब्रह्मदंड जो प्राप्त केला होता त्याचा वापर करून शनिदेवांना शिक्षा दिली आणि शनिदेवांनी पिपलाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की जो कोणी व्यक्ती पिंपळाची मनोभावे पूजा करेल, सेवा करेल तर त्याला शनिदेवांचा त्रास कधीच होणार नाही। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे। सांगितल्याप्रमाणे वस्तू अर्पण करायच्या आहे। तर उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण उद्याची जी एकादशी आहे तर ती कामदा एकादशी आहे आणि या वस्तू आपण अशा अर्पण केल्या, पूजा सेवा केली तर आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळत असतं आणि आपली प्रगती जी आहे तर ती भरभरून होत असते। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।